विरारमध्ये जोरदार पावसाला सुरुवात. सोसायटीच्या वाऱ्यासह विरारमध्ये पावसानं हजेरी लावली. विरारच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. मुंबईत उघड्यावर कचरा टाकल्यास उद्यापासून 500 रुपयांचा दंड. स्वच्छ मुंबईसाठी पालिकेची कठोर पावलं. सार्वजनिक ठिकाणांवर सीसीटीव्हीची नजर. मुंबईत बेशा ताफ्यामध्ये 200 नव्या मिनी बस दाखल होणार. 200 सीएनजी बससाठी बेस्टकडून निविदा. 10 वर्षांसाठी बस भाडेतत्वावर घेतल्या जाणार. मुंबईतील 12.20 किमी लांबीच्या गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पासाठी 4.70 किमीच्या जुळ्या बोगद्याचं खोदकाम पुढील महिन्यापासून सुरू होणार. संपूर्ण प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेकडून निश्चित. राज्यातील विविध गृहनिर्माण प्राधिकरणाकडे पडून असलेल्या घरांचं व्यवस्थापन एका छताखाली येणार. राज्यात गृहनिर्माण प्राधिकरणाकडे 35,000 घरं पडून रिक्त घरांची माहिती घेऊन हाऊसिंग स्टॉक तयार करण्याचा निर्णय. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये जवळपास 100% पाणीसाठा झाल्यानं पाणी कपात तातडीनं रद्द करावी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी. पुणेकरांना दिलासा देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप. पुणे पोलिसांना राज्य मानवाधिकार आयोगाची नोटीस. 20 वर्षीय तरुणाची हात बांधून धिंड काढल्याप्रकरणी कारवाईची मागणी. पुणे पोलीस आयुक्त मुख्य सचिवांसह 11 पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस. लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटनेची आयोगाने घेतली दखल. तरुणांचं हात दोरीनं बांधून सार्वजनिक रस्त्यावरून फिरवल्याचा आरोप. पुण्याच्या माळशेज घाटामध्ये तरुणांची हाणामारी. माळशेज घाटातील करंजाळ या परिसरात स्थानिक तरुणांमध्ये हाणामारी. गोंधळाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तरुणांनी हुज्जत घातल्यानं पोलिसांनी ही कारवाई न करताच ते परतल्याचं पाहायला मिळालं. पीएम मोदींनी माफ करून मुलीला नवीन आयुष्य दिलं. अपशब्द वापरणाऱ्या 15 वर्षीय मुलीच्या आईची भावूक प्रतिक्रिया. मुलीविरोधात दाखल एफआयआर मागे घेण्याची विनंती. 20 वर्षाखालील मुलांसाठी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर बंदी घालावी म्हणजे मुलं आंदोलनामध्ये भडकटणार नाही, आईची मागणी. कॉमनवेल्थ गेम्समधील गुणतालिकेमध्ये 37 पदकासह भारत 4थ्या स्थानी. भारताच्या खात्यामध्ये 13 सुवर्ण, 16 रौप्य आणि 8 कांस्य पदकं. भारतानं पहिल्यांदाच बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदकांवर नाव कोरलं. आपकडून E20 पेट्रोल विरोधामध्ये विशेष मोहीम सुरू. E20ची कमी किंमत आणि पेट्रोल 84 रुपयांखाली मिळावं या मागणीसाठी 4 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावर मोर्चा काढणार. अरविंद केजरीवालांची घोषणा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनातून पीची या सोल झोन या हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. या कार्यक्रमाला मिझोरामचे राज्यपाल VK सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती.